वडील बेपत्ता झालेत, त्यांचा शोध घ्यावा असं सांगत रेहान मुजावरनं 29 मे रोजी शिरोली MIDC पोलिसात तक्रार दिली होती। त्यानंतर 2 जून रोजी शिरोलीतील एका विहिरीत 43 वर्षीय फिरोज मुजावर यांचा मृतदेह सापडला। उत्तरीय तपासणीत त्यांचा खून झाल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्र हलवत या खून प्रकरणी फिरोज मुजावर यांचा मुलगा रेहान मुजावर आणि त्याचा मित्र वीर पाशा जहागीरदारला खून प्रकरणी अटक केली आहे। हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या संगपाळ गल्लीत फिरोज मुजावर हे पत्नी आणि मुलांसह राहत होते। त्यांना दारूचे व्यसन होतं। 29 मे 2026 रोजी आपले वडील हरवले आहेत अशी तक्रार त्यांचा मुलगा रेहान मुजावरनं शिरोली MIDC पोलिसात दिली। त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला। दरम्यान 2 जून रोजी शिरोलीतील एका विहिरीत फिरोज मुजावर यांचा मृतदेह सापडला। पोलिसांच्या तपासात त्यांचा खून झाल्याचं उघड झालं। त्यानंतर शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, अमित पांडे तसंच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकानं मयत फिरोज मुजावर याच्या घरापासून तपास सुरू केला। CCTV फुटेज आणि अन्य माहिती गोळा केली। दरम्यान उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांना या कुटुंबात जमिनीचा वाद असल्याची माहिती मिळाली। त्या धाग्यावरून पोलिसांनी चौकशी सुरू केली। मयत फिरोज मुजावर हा दारू पिऊन पत्नी आणि मुलांना त्रास देत होता। त्या अनुषंगाने चौकशी केल्यावर मृत फिरोज यांचा मुलगा रेहान मुजावरनं खुनाची कबुली दिली। वडिलांच्या मारहाणीला कंटाळून रेहान आणि त्याचा मित्र वीर पाशा जहागीरदार यांनी 29 मे रोजी रात्री 11:30 वाजता डोक्यात 70 वार करून खून केल्याचं सांगितलं। खुनानंतर फिरोज यांचा मृतदेह विहिरीत फेकून दिला। तसंच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वडील हरवल्याची तक्रार रेहान मुजावरनं दिली। मात्र पोलिसांच्या तपासात हे बिंग फुटलं। मुलानंच बापाचा खून केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर रेहान आणि वीर पाशा या दोघांना अटक करण्यात आली आहे।